लोकसभा निवडणुकीत महायुतीला मराठा आरक्षणाचा मोठा फटका मराठवाड्यात बसला। मराठवाड्यातील 9 पैकी केवळ 1 जागा महायुतीला मिळाली। भाजप मराठवाड्यात शून्यावर आला। पंकजा मुंडे, रावसाहेब दानवे यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांचा पराभव झाला। आताही मराठा आरक्षणाची दग कायम असून त्यासाठी मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन सुरूच आहे। या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत। यासाठीच्या हालचाली प्रशासकीय पातळीवर सुरू झालेल्या आहेत। मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी हैदराबाद गॅजेट लागू करण्याची तयारी महायुती सरकारकडून सुरू झाल्याचं वृत्त एबीपी माझानं दिलं आहे। हैदराबाद गॅजेट लागू करण्यासाठी मुख्यमंत्री ॲक्शन मोडवर काम करत आहेत। विधानसभा निवडणुकीच्या आधी महायुती सरकारनं हैदराबाद गॅजेट लागू करण्याचा निर्णय घेण्याची शक्यता आहे। यासाठी 25 ते 30 सप्टेंबर दरम्यान विधिमंडळाचं 1 दिवसीय अधिवेशन घेतलं जाण्याची दाट शक्यता आहे। हैदराबाद गॅजेटच्या अभ्यासासाठी जुलैमध्ये राज्य सरकारने एक शिष्टमंडळ तेलंगणाला गेलं होतं। हैदराबाद गॅजेटचा अभ्यास करून आवश्यक कागदपत्र प्राप्त केली। हैदराबाद गॅजेटच्या आधारे मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी मनोज जरांगे पाटील यांनी लावून धरली आहे। त्यासाठी त्यांनी गेल्या अनेक महिन्यापासून आग्रही भूमिका घेतली आहे। तोच मुद्दा निकालात काढण्याचा महायुती सरकारचा प्रयत्न आहे। 1881 मध्ये ब्रिटिशांनी केलेल्या जनगणनेत मराठवाड्यातील बहुतांश मराठा समाज कुणबी होता। अशा नोंदी करण्यात आल्या होत्या, मात्र त्यानंतर जनगणनेत नोंदी बदलण्यात आल्या। 1881च्या आधारे मराठवाड्यातील मराठा समाज आणि सातारा संस्थांच्या नोंदी तपासून पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाजाला कुणबी दाखले द्यावेत, अशी जरांगे पाटलांनी मागणी केली आहे। मराठवाड्यात लोकसभेच्या 9 जागा आहेत। नुकत्याच झालेल्या निवडणुकीत यापैकी केवळ 1 जागा महायुतीला मिळाली। भाजपला मराठवाड्यात भोपळा मिळाला। महाविकास आघाडीनं 9 पैकी 8 जागा जिंकत मराठवाड्यात महायुतीला दणका दिला आहे। मराठा आंदोलनाचा जोर कायम असल्यानं विधानसभेलाही जरांगे फॅक्टर महागात पडण्याची शक्यता दाट आहे। मराठवाड्यात विधानसभेच्या 46 जागा आहेत। गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप शिवसेना युतीनं यातील 28 जागा जिंकल्या होत्या।